नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत आहात ना? मी वैशाली. तर आजच्या दिवसाची सुरुवात सकाळी 6ला, कारण मी 4ला उठले, डाउनलोड केलेलं सगळं वाचून अभ्यास केले. बघा, कोंबडा पण आवडला आहे सकाळी 6ला. तो आमच्या शेजारचा कोंबडा आहे आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आम्ही गावाला आहोत आणि आज आम्हाला निघायचं आहे. तर बघा मैत्रिणींनो, मी पटकन फ्रेश झाले आणि यांना घरात निवद होते ते गाईला लावले आम्ही. ही पण आमच्या शेजारची गाय आहे. आमच्या घरी पण गाई होत्या, गुरे होती, पण ती दान केलेली. आणि मी पटकन फ्रेश झाले. आणि बघा मैत्रिणींनो, जॉईंट फॅमिलीत अभ्यास करायचं म्हटलं तर मला माहीत आहे भरपूर संघर्ष करावा लागतो, कारण सहजासहजी ते शक्य नसतं. आपल्यापैकी बऱ्याच मैत्रिणींची जॉईंट फॅमिली असेल आणि कोणाची छोटी फॅमिली पण असेल, पण जॉईंट फॅमिलीत अभ्यास करायचा म्हटलं तर भरपूर संघर्ष करावा लागतो, कारण सगळ्यांची जबाबदारी पूर्ण करून मग अभ्यास करायचा असतो. तर तुम्हाला वाटत असेल की आपलं काहीतरी आपण ध्येय बनवलं आहे आणि आपल्याला ते पूर्ण करायचं आहे, तर आपलं नियोजन करावं लागेल. तर बघा, मी आता माझं जे डाउनलोड केलेले ऑप्शन आहे ते खिडकीमध्ये फोन ठेवलेला आहे आणि त्यातून मी माझ्या कानात ऐकत आहे. आणि मी भेंडीची भाजी करत आहे आणि त्यात मला आजोबांनी दूध मागितलं म्हणून आजोबांना दूध देते. त्यानंतर आम्हाला पटकन आवरून यांना बँकेतलं काम आहे ते आवरलं की आम्ही निघणार आहोत. आणि जॉईंट फॅमिलीत भरपूर अशा गोष्टी येतात, मुलं, त्यानंतर सगळ्यांच्या जबाबदाऱ्या, सर्वांची काळजी, त्यानंतर आपला अभ्यास करायचा असतो. तर फार कठीण असतं, मला माहीत आहे, मी समजू शकते. जेव्हा आपल्या मैत्रिणी जॉईंट फॅमिलीत आहे त्यांना किती त्रास होत असेल, तर पण करायचं मैत्रिणींनो, कारण हीच वेळ आहे आपल्याजवळ आणि ही वेळ निघून गेली तर आपल्याजवळ वेळ राहणार नाही. म्हणून जसं शक्य होईल तसं नियोजन करा. सकाळी उठा, रात्री थोडं उशिरापर्यंत अभ्यास करा. आणि असे तुम्हाला जेव्हा तुम्ही कामं करत असाल तर असं कानामध्ये ऐकून काही व्हिडिओ डाउनलोड केलेली समरी किंवा काही तुमचे जे ऑप्शन असतील अभ्यासाचे, त्याप्रमाणे तुम्ही असे कामं करता करता व्हिडिओ ऐका, जेणेकरून तुमचा त्यात फायदा होईल. आणि बघा मैत्रिणींनो, आपण जर परिस्थिती कधी कशी येईल आपल्याला माहीत नसते, आणि पण आपला दररोजही अभ्यास सारखा होत नसतो, म्हणून घाबरायचं नसते. कधी कमी जास्त झालं तरी चालेल, फक्त आपण स्वतःला सांगायचं मी छान अभ्यास करत आहे, माझा अभ्यास छान होत आहे. आणि फक्त आपल्या अभ्यासात सातत्य ठेवायचं, जेणेकरून आपण आपल्या मनाला मोटिवेट करत राहायचं, त्यामुळे आपल्याला फायदा होईल. आणि बघा, मी भेंडीची भाजी करता करता यांना सगळ्यांना बँकेत काम होतं म्हणून त्यांना अगोदर नाश्ता हवा होता सगळ्यांना, म्हणून नाश्ता करून घेतलेला. सगळ्यांना नाश्ता सर्व करणार, नंतर स्वयंपाक करणार. तर आपल्याला जर मैत्रिणी यशस्वी व्हायचं असेल ना, तर आपण आपले नियोजन ठरवावे लागेल. आणि आपल्या मनात जर आपण भीती ठेवली की माझं नियोजन आता कसं होईल आणि मला तर कामं आहेत, मी काय करू, तर असं घाबरून चालणार नाही. आपल्यालाच त्यातून मार्ग शोधावा लागेल. म्हणून एकही शंका मनात भीतीची असू देऊ नका. जर आपण एकही शंका मनात ठेवली की नाही माझं कसं होईल, मी काय करेल आणि मला वेळ भेटेल का, माझ्याजवळ साधनच नाही, मी कामं करू की अभ्यास करू, तर हे सोडून द्या. ही कारणं आपण द्यायचीच नाही, कारण आपण जेवढी कारणं देऊ ना तेवढ्या अभ्यासाला आपल्याला डिमोटिवेट होतं. म्हणून सांगते, डिमोटिवेट व्हायचे नसेल तर स्वतःला सावरा आत्ताच आणि सांगा स्वतःला की मी करू शकते. आणि करू शकते म्हटल्यावरच आपण करू शकतो, कारण आपल्या मनाला सांगावं लागेल, आपल्या माइंडला सांगावं लागेल की हो मी हे करणार आणि हा माझा ध्येय आहे, ते मला पूर्ण करायचंच आहे. आणि जेव्हाही आपण आपल्या मनाला सांगू ना, तेव्हाच आपलं मन आपल्याला सांगेल की हो मी तुझ्यासोबत आहे, तू कर, मी तुझ्यासोबत आहे. म्हणून तुम्हाला सांगते, जराही आपल्याला लो फील वाटायला लागलं ना, तर परत पटकन मोटिवेशनचे कारण मी माझ्या स्वतःच्या अनुभवावरून सांगते, एकदा का लो फील झालोय ना आपण, तर आपला सगळा वेळ वाया जातो आणि आपल्याला जो अभ्यास करायचा तो पण होत नाही. म्हणून स्वतःला कधीच डिमोटिवेट किंवा लो फील होऊ देऊ नका, जेणेकरून आपले सगळे बहुमूल्य अभ्यासाचे त्रास वाया जातात. आणि आता जर आपण चुका केल्या ना, तर आपल्याला चुकीला माफी नाही, कारण आता जर चुका केल्या ना आपण, तर आपलं जरा एज लिमिट पण आहे आणि अशा आपला जो परत वेळ येईल की सांगता पण येत नाही. म्हणून मी माझ्या अनुभवावरून शिकलेली आहे. काय मला जरा जरी लो फील वाटायला लागलं ना, मी पटकन त्याला कन्वर्ट करते पॉझिटिव्ह विचारामध्ये आणि पटकन आपले जे बहुमूल्य तास आहे ते वाचवते. तुम्ही पण असं करा, मनात निगेटिव्ह विचारांना शंका येऊ देऊ नका, कारण आपले खूप 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 त्रास वाया जातात. बघा, मी पटपट आवरते. आणि आज श्रावण सोमवार म्हणून पूजा पण भरकन आवरून घेतली आणि पूजा झाल्यानंतर आम्ही लगेच निघणार. मग बघा, आम्ही निघालोय आता.
आणि निघता निघता तुम्हाला दाखवते काही बघा. हे बघा, मला रस्त्यात तसे वळण दिसली तर मनात एक गोष्ट वाटली की बघा, आपण रस्त्याहून चालतो ना, आपल्याला माहीत नसतं की समोर कुठला रस्ता आहे किंवा कुठली परिस्थिती आपल्या समोर येणार आहे. तर घाबरायचं नाही, एक एक पाऊल पुढे टाकत जायचं. आपोआप रस्ता मोकळा होत जातो. आणि आपल्याला जीवनात जर यशस्वी व्हायचं असेल ना, तर आपल्याला माहीत नसतं समोर काय आहे. तर असंच आपण आपले एक एक पाऊल पुढे टाकत जाऊ तर आपल्याला यश नक्की प्राप्त होईल. तर बघा, आम्हाला रस्त्यात शिंबोरा डॅम, भरपूर माझ्या ज्या मैत्रिणी त्या अमरावतीच्या आहे त्यांना माहीत असेल. बघा, ह्या फेमस शिंबोरा डॅम्प आहे. याची असा पाऊस आला आहे की याचे दरवाजे उघडतात आणि खूप छान दृश्य दिसतं. पण मला वाटतं आता 3च दरवाजे उघडली आहेत. बघा, दाखवते तुम्हाला, थांबा 1 मिनटं, आम्ही जरा जवळ जातोय. तर बघा, आम्ही आलोय शिंबोरा डॅम्पवर आणि यालाच नलदमयंती सागर पण म्हणतात. बघा किती छान, शांत, स्थिर, किती सुंदर वाटतंय ना. आणि बघा, 3च दरवाजे उघडले तरी खूप छान गारवा येत होता आणि इतकं छान वाटत होतं. मन प्रसन्न झालंय. यातूनच असे स्मॉल हॅपीनेस शोधायचे असतात आपल्या जीवनामध्ये. आणि ते जेव्हा आपल्याला डिमोटिवेट होतं ना, तेव्हा असे स्मॉल हॅपीनेस असे डोळे लावायचे आणि छान डोळे बंद करून निसर्गाचा आनंद घ्यायचा. बघा, आपोआप छान वाटतं आपल्याला आणि आपल्या मनात पॉझिटिव्ह विचार येतात. आणि पॉझिटिव्ह विचार आले की मग आपल्या अभ्यासाला बसायचं. म्हणून तुम्हाला ही आयडिया सांगते, मी पण अशीच करते. जेव्हा जेव्हा मला लो फील होते तेव्हा तेव्हा असे मस्त निसर्गाचे क्षण आठवते. आणि निसर्गाचे क्षण आठवले, डोळे बंद केले की छान पॉझिटिव्ह थिंकिंग करते आणि मस्त स्वतःला मोटिवेट करते. आणि मोटिवेट झाले की मग अभ्यासाला बसते. कारण सगळी वेळ सारखी नसते, माझ्या पण जीवनात सगळी वेळ सारखी नसते. पण स्वतःला मोटिवेट करत राहायचं मैत्रिणींनो, त्यातूनच आपला फायदा आहे. बघा, आम्ही तिथून निघालेलो आहोत आता. आणि आता आम्ही भंडाऱ्याला चाललोय. तर आता आम्ही डायरेक्ट बघा, रात्री 9:45 वाजलेत. कारण मधलं काहीही शूट झालं नाही, भरपूर पसारा होता. सगळे घरी आलेलो, थकून गेलेलो होतो, त्यामुळे मला स्वयंपाक पण करायचा होता. तर बघा, मी आता KVS PITचे प्रिवियस इयरचे प्रश्न सोडवते. कारण 2-3 दिवस माझा अभ्यास एवढा झालेला नाही. म्हणून आज ठरवलं, मुले आणि सगळे झोपले, कारण थकलेले सगळे झोपलेत. मी आले पटकन अभ्यास करायला, कारण मला एक पेपर सॉल्व करायचा होता. कारण 2-3 दिवस पाहिजे तसा अभ्यास झाला नाही. झालाय अभ्यास, पण जो आपल्या मनाला वाटतोय की जो आपला रेग्युलर अभ्यास आहे, जे नियोजन आहे, ते झालं नाही. त्यामुळे जरा आज प्रिवियस इयर KVSचे पेपर सोडवून बघते. आणि याची लिंक मी पाठवते तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप चॅनलला. तर मी शिफ्ट 1 21 फेब्रुवारीचा पेपर सोडवते. आणि मी बघत आहे की मला कुठले प्रश्न, कारण मला असं वाटतं मी हाच पेपर दिलेला आणि त्यातूनच मला माझं बघायचं आहे की मी तो पेपर दिला होता त्यात माझं आत्ता किती चुकते. कारण मी जो अभ्यास केला त्यात मला काही भर पडले का, माझे कुठले प्रश्न मला समजले होते ते, आणि ते मी काही जे मला चुकत होते ते बरोबर येत आहे का आता, ते बघा मी लिहून पण ठेवते. जिथे जिथे मला अडचण येत आहे तिथे तिथे. आणि बघा, असं करता करता मला 1 तास झाला आहे. मी तुम्हाला सगळं शॉर्टमध्ये दाखवलं आहे, कारण एवढा व्हिडिओ काढणं शक्य नसतं. आणि त्यामुळे माझा अभ्यास असा चालू आहे KVS PITचा. मी प्रिवियस इयर सोडून बघत आहे. आणि मैत्रिणींनो बघा, आत्ता 11 वाजलेत आणि 11 म्हणजे 1 तास झाला आहे. तर मी बघा झूम करून करून मला कुठला प्रश्न येत नाही आहे, कुठल्या प्रश्नात अडचणी जात आहे, ते सगळं मी मेन्शन करून ठेवत आहे. जेणेकरून पुढल्या वेळेस तोच पेपर मी परत सोडवायला घेते. आणि त्या पेपरमध्ये मला परत मग आता कुठल्या अडचणी जायचं, जोपर्यंत मला एक पेपर पूर्ण व्यवस्थित सोडवता येत नाही ना, तोपर्यंत मी त्या प्रश्नाची मेथड सोडवूनच बघते. कारण आपल्याला जोपर्यंत वाटत नाही मग असं वाटतं की हा प्रश्न जर पुन्हा आला ना, आपण यात चुकलो, तर मग आपल्यालाच आपल्या चुकीला माफी नाही. कारण आत्ता जर आपण ही चूक केली ना आणि पुन्हा जर ती चूक करू तर मग मार्गच नाही. म्हणून सांगते, चूक झालेली पुन्हा चुकणं ना मैत्रिणी, तर मग कसं असतं, त्याला चुकीला माफी नसतं. कारण आपल्याला माहीत आहे आपला रस्ता चुकत आहे, तरी त्या रस्त्यानंच चालणं म्हणजे स्वतःला कुठल्या तरी खड्ड्यात नेऊन लोटणं अशी गोष्ट असते ती. बघा, मी माझा पेपर सोडता 179वा प्रश्न आलेला आहे. आणि बघा किती वाजलेत दाखवते तुम्हाला, 11:30 वाजले. म्हणजे मी 10:15, 11:45 आणि 1:30 म्हणजे एवढा वेळ झाला मी पेपर सोडवते. तर तेव्हा आता मला वाटलं की ठीक आहे, आता झालं एवढं, असू दे, आता दुसऱ्या विषय घेऊया. म्हणून मी मग आपला महाराष्ट्र स्टेट बोर्डचं इयत्ता 8वी पुस्तक घेतलं इतिहासाचं. तुम्हाला माहीत आहे की माझं ते चालू आहे, म्हणून त्यात मी पहिल्या लेसनपासून सुरू केले, इतिहासाची साधने. आणि बघा मैत्रिणींनो, यात मी अभ्यास केला, हे मी तुम्हाला स्क्रीन रेकॉर्डिंग दाखवत आहे याची. तर कारण माझ्याजवळ पुस्तक नव्हते इयत्ता 8वीचं, म्हणून मी याच ॲपमधून अभ्यास केलेला.
तर यात बघा मी भौतिक साधने वाचली. त्यात भौतिक साधनामध्ये लिखित साधने, त्यानंतर मौखिक साधने, दृकश्राव्य आणि म्हणजे अशी भरपूर माहिती आहे ती मी माझ्या बुकमध्ये मेन्शन करून ठेवलेली आहे. आणि त्यानंतर प्रबोधन युग, औद्योगिक क्रांती, वसाहतवाद हे सगळं मी वाचलं आहे. तर मी करते तुमच्यासोबत आपल्या व्हॉट्सअप चॅनलवर शेअर माझे नोट्स. बघा मी माझ्या पद्धतीने लिहिले, तुम्हाला आवडतील तर बघा. तुम्हाला त्यातून थोडं जरी मार्गदर्शन मिळालं तरी माझ्यासाठी ती खूप छान आणि प्रोत्साहनाची गोष्ट राहील की आपल्यामुळे कोणाला फायदाच होतो म्हणून. आणि मैत्रिणींनो, हे बघा, हे ॲपमध्ये छान अभ्यास होतो. आपण छान झूम करून आणि व्यवस्थित पुस्तक वाचू शकतो. जरी आपलं जो पुस्तक नसले ना तरी आपण छान आणि व्यवस्थित अभ्यास करू शकतो. तर मैत्रिणींनो बघा, मी असे नोट्स लिहिलेले हे मी करते तुमच्यासोबत शेअर. आणि बघा आता 12 वाजलीत आणि आता माझा छान मला वाटतं आहे, कारण माझा छान अभ्यास झालेला आहे. 2-3 तास मनाला छान फिलिंग येते. असं वाटते की आता मस्त वाटते खरंच. अभ्यास झाल्यावर एक छान वाटते. बघा मी हे नोट्स आहे हे पाठवते मी तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप चॅनलवर. आणि अभ्यास केल्यावर जे समाधान मिळते ना त्यात एक वेगळीच मजा असते. तुम्ही पण समजू शकाल. तर मैत्रिणींनो, आजसाठी एवढेच. भेटू पुढील व्लॉग. विचार करा आणि छान अभ्यास करा.